नमस्कार मंडळी, माझ्या घरचा स्वयंपाक ह्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बटाट्याची भाजी करून घेणार आहोत. आता ह्या बटाट्याच्या भाजीला ही कांदा चिरून घ्या. आता ही कांदा चिरून घ्याली आणि बटाटे इथं उकडू घातले चुलीवर. आता बटाट्याची भाजी ती रस्सा भाजी करणार. कांदा चिरून लसूण सोलून घेते. कांदा चिरून झाला आता लसूण सोलून घेते. आता ही लसूण सुलून घ्यायला लई वाढवं लागत नाही, नकर जुंधळच पीठ टाकायचं आणि लवकर सुलून घ्यायचं. लई वाढवं लागते म्हणून असं असं करायचं. जुंधळाचं पीठ टाकून हो का असं. आता हे लसूण सोलून झालं. आता ही बटाटे उकडले, बटाटे खाली उतरून घेते आणि भाजीला पाणी ठेवून घेते. बटाटे सोलून घेते. हे गरम पाण्यातून काढून घेतली, उकळले शिजली बटाटे. हे वरचं असं टरफल काढून घेते. आता हे बटाट्याच सालपट काढून घेतली हो का. हे आता हे फोडून घेते. हे आता असं फोडाले की पोळाले. आता चुलीवरच उकडलेलं का लई हे राहते, वाट डोळथंड होत नाही. आणि माणसं आहेत आमच्यात लई लवकर स्वयंपाक करावं लागते. 10-15 माणसं आहेत. तेवढ्या माणसात स्वयंपाक करायला लवकर करावं लागते. शेतातून येते तर
हे फोडून घेणं झालं. आता ह्याच्यामध्ये समजा साहित्य टाकून घेते. मीठ, मिरचू, शेंगदाण्याचं कूट. आता हे असं दिसतंय हे फोडलं की. काळं मिसळ लागेल थोडं मीठ टाकून घेते. हे कलर यायला हळद टाकून घेते. भाजीला कलर येते. आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आता भाजीला फोडणी टाकून घेते. हे काही पाणी गरम करून घेतलेलं भाजीला. आता हे असं उकळावर घ्यायचं. ते कुळपाटावरच असं चिंगरून घेते. तसं नाही, कुणी मिक्सरवर, कुणी उकळावर. त्यात मी इथल्या इथं जवळ म्हणून असं चिंगरून घेते आणि टाकते फोडणी. असं दिसते. हे टाकून घेऊ लागले. हे तेल टाकून घेऊ लागले. लागेल थोडं. आता ह्याच्यामध्ये जिरे मोहऱ्या टाकून घेते. लसूण टाकून घेते. कांदा टाकून घेते. आता हे खोबरं टाकून घेते. वाटून ठेवलेलं. हे नकर कोथिंबीर टाकून घेते. कढीपाला टाकून घेते. आता हे समजा साहित्य टाकून घेणं झालं. आता हे समजा तळून असं करपूस झालं का मग हे केलेलं फोडून घेतलेलं टाकायचं मध्ये. आणि मग आपल्याला लागेल थोडं पाणी टाकून घेते. बंद केलीस का? आता ह्याच्यामध्ये तेलाचं हे दिसतंय, टेस्ट दिसतंय असं
चमक भाजी दिसते झणझणीत. त्याच्यामुळे ह्याच्यात कर लाल मिरची टाकून घ्यायचं तेलात. कर लाल मिरची टाकलेलं का हे करून घ्यायचं. कर तळलं की मग मध्ये टाकून घेते. हे झालं आता. हे काही परतून घेतलं, लाल मिरची टाकून घेतली. आता हे आपल्याला लागल तेवढं पाणी टाकून घेते. आणि अजून थोडं मिरची टाकून घेते काळं. ही झाली भाजी तयार. आता ही भाजी झाली, उकळी आली भाजीला. आता ही खाली उतरून ठेवते भाजी.